घेन मी जन्म यादसाठी देवा, घेन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा सदा वया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंद निर्भय असो बलते ठाई, आनंद निर्भय असो बलते ठाई, सुख दुःखा नाही चाडम्हा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. अनेक सायासन करीन धरी आस, अनेक सायासन करीन धरी आस, होईन उदास सर्व भावी. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. मोक्षामा घरी कामारी दासी, होय सांगोयसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननहित पाणी मंडनम मंडनानानम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदै धवलहासम श्री विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू करू प्रथम नमन. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, हो दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया संतांचिया. चंद्रकृपादाने 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 कथेचा विचारू. हो चंद्रकृपादाने 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 कथेचा विचारू, कथेचा विचारू, कथेचा विचारू. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रम बुद्धिमताम वरिष्ठम. वातात्मजम वानरायुत मुख्यम, श्रीरामधूतम शरणम प्रपद्ये. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, जिथे जन्मला तो गुणातीतैका. अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, जिथे जन्मला तो गुणातीतैका. जयाचे नामे चुके जन्म व्यथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. शरण शरण एकनाथा पै माता ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, सरस्वती माते द्यावे मज स्मृती. येतो का कुडलते तुझ लागे, आपुल्या बाळास जरी आता हाती. न करी फजती या जनामधी. विठ्ठल 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 विठ्ठल. घेन मी जन्म यादसाठी देवा, घेन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा सदा वया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्तच गावी, जमलेले सजन माता पिता यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता म्हणून दाखवलेला अभंग. मान भगवत भक्त जगद्गुरु जगतवंदने देहूचे सुप्रसिद्ध मूर्तिमंत पुतळे, ज्यांनी आपल्याला हिंदू धर्म कडून दिला, ज्यांच्यामुळे खर तर आपण कमीच राहू द्या, ज्यांच्यामुळे खर तर आपण हिंदू म्हणून जन्माला आलो. छत्रपती शिवबाराजे राजांचे धर्मगुणानुसार जगद्गुरु तुकोबाराय, त्या तुकोबारांचा 5 चरणाचा गोड आणि चिंतन अभंग तुम्हा सर्व सज्जन माता पित्यांच्या सेवेकरता मी आज घेतलेला आहे. अभंग हा तुकोबारांचा आहे.
या अभंगाच्या माध्यमातून तुकोबरा प्रतिज्ञा करतायत. महाराज अभंगाच्या माध्यमातून प्रतिज्ञा का करतायत? प्रतिज्ञा करण्यामागचं हेतू काय, कारण काय, अभंगाच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. नेमकं प्रतिज्ञा तरी अभंगाच्या माध्यमातून तुकोबरा कोणती करतायत हे सविस्तर चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. त्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं तो अत्यंत गरजेचं आहे. वक्त्यात त्या आद्य करतो सुद्धा नियमाला अनुसरून साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन पुणे झालेली आमोदे नगरी. या आमोदे नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून दातांच्या दातृत्वाने, कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाने श्रीगुरु मोठे बाबा सद्गुरु जोग महाराज, संत जनार्दन स्वामी यांच्या कृपा आशीर्वादाने, ग्रामस्थांच्या अनमोल अशा सहकार्याने, तरुण मित्रमंडळी, आई वडील यांच्या अथांग अशा परिश्रमाने, मोठ्या उपस्थितीने स्वामी जनार्दनजी बाबा यांच्यावर प्रेम करणारे सगळे साधक जन यांच्याही कृपा आशीर्वादाने, यांच्याही सहकार्याने चालत असं आपला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. आणि सप्ताहाचं निमित्त फार गोड आहे. द्वारकाधीश कृष्ण कन्हैया यांच्या जन्म उत्सवानिमित्ताने आपला 4 दिवसीय कीर्तन महोत्सव, या भक्तिमय सोहळ्यातील पहिल्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेल घडून आली. माझं मी परम भाग्य समजू इच्छितो. ज्यांच्यामध्ये सेवेचा योग आला, माझ्यावर विषय अंत करणारे, प्रेम करणारे, परमार्थिक व्यक्तिमत्व, साधं बोडं गोड व्यक्तिमत्व, आमचे योगेश दादा, बबलू दादा असतील, आमचे रमेश काका, या माणसांच्या, साधकांच्या माध्यमातून सेवेचा योग आला. माझं मी परम भाग्य समजू इच्छितो. त्यांनी मला कीर्तनाकरता बोलवून घेतलं, त्याबद्दल मी त्यांच्या आभाराने धन्यवाद व्यक्त करतो. या कीर्तनाकरता प्राप्त झाली सगळी महान मंडळी उपस्थित आहे. आमोदे गाव फार भाग्यवान आहे. या महान पर्व काळावर महाराष्ट्रातील एक नामवंत मंडळी आपल्याला प्राप्त झालेली. ही गुणीजन मंडळी, यांच्याकरता खानदेश आणि महाराष्ट्र वेटिंगवर आहे. पण आमोदे गावाचं भाग्य सहजासहजी आपल्याला मंडळी प्राप्त झालेली. वेटिंगवर आहे मंडळी करता. आज उभ्या महाराष्ट्रभर यूट्यूबवरती चर्चा जर कोणाची असेल, याच मंडळीची. आपल्या आवाजाच्या माध्यमातून, आपल्या गुड हाताच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक लोकांना यांनी वेडं लावलेलं आहे. अशी महान मंडळी प्राप्त झालेली. महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट, आज दिग्गज भजन सम्राटांमध्ये ज्यांची नोंद आहे, ज्यांचं नाव आग्रहाने घेतलं जातं, असे आदरणीय परममित्र, महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट, कमी वयामध्ये ज्यांनी काही प्रगतीचा शिखर गाठलेला आहे, कमी वयात, अगदी सामान्य परिस्थितीमध्ये या पदाला आज ते पोचलेले. आमचे मयूरजी महाराज तरवाडेकर कीर्तनात उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील नामवंत भजन सम्राट, युवा कीर्तनकार, साधं भोळं गोड व्यक्तिमत्व, आमच्या परिसरात वैभव सागरजी महाराज निमकर कीर्तनात उपस्थित आहेत. आदरणीय वैजापूरचे आदर काय बाबा राजाराम दादा आणि नारायण बाबा, हे दोघंही बाबा सुद्धा कीर्तनाला सप्ताह करता उपस्थित आहेत. महाराष्ट्रभर ज्यांचं मृदुंग क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे. आज पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील अशी दिग्गज मंडळी नाही की ते यज्ञेश महाराज यांना ओळखत नसतील. फार कमी वयामध्ये यांनी आपल्या जीवनामध्ये क्रांती करून टाकली. दिग्गज मृदुंग सम्राटांमध्ये आज यज्ञेश महाराजांचं खूप मोठं नाव आहे. ते आपल्या गावाला प्राप्त झाले. महाराजांकरता सगळ्या जोरांत आमचे परम मित्र, साधं भोडं गोड व्यक्तिमत्व. एक वाक्य बोलून जातो, आपली घड्याळ तशी थांबत नाही, वेळ भरपूर झाले, पहिला दिवस आहे. एखाद्या माणसाला कला जर प्राप्त झाली तर त्याच्या ठिकाणी मीपणा येण्याची दाट शक्यता असते. पण ही मंडळी अशी एवढ्या पदाला पोचलेले, पण आज कोणत्या प्रकारचा मीपणा नाही, म्हणूनच या पदाला ते आज पोचलेले. अशी महान मंडळी, कोणत्या प्रकारचा मीपणा नाही. अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे शिक्षण करत आहेत, अनेक मुलांना घडवण्याचं कामही ते करत आहेत. असे यज्ञेश महाराज आहेत. असं वाटतं त्यांनी वाजवत राहावं, त्यांच्या तालावर सगळ्यांनी डोलत राहावं. गोड जे यज्ञेश दादा आहेत. गावातील परिसरातील गुरुजन भजनी मंडळ पेटीवर मला साथ देण्याकरता आदरणीय आमचे रमेश बाबा आमोदेकर उपस्थित आहेत. आणि ज्यांची सुंदर अशी साऊंड आहे, साऊंड सर्व्हिस, जय बजरंग साऊंड सिस्टीम, राजू दादा टेलर, तुम्ही गोड साऊंड लावलाय. आज पहिला दिवस आहे, त्यांचा साऊंड गोड आहे. साऊंड गोड याला महत्वाने ऑपरेटर गोड पाहिजे, ती कला त्यांच्यात आहे. भरपूर साहित्य, ऑपरेटिंग जमत नाही, त्याला काय अर्थ आहे.
ती कला त्यांच्यात आहे. पण हे पत्राचं शेड आहे, आवाज थोडा घुमतो, पण त्यांनी तो कंट्रोल केला, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि ज्या सप्ताहाचं चित्रीकरण तुम्ही इथं लाईव्ह आपलं कीर्तन बघत आहात, मी तुम्हाला समोर दिसतोय, मंडळी दिसत आहेत, पण ज्यांना इथपर्यंत येणं शक्य नाही त्यांच्याकरता ज्यांनी सुलभ साधन या ठिकाणी आणलेलं आहे, आमचे ज्ञानियांची माऊली यूट्यूब चॅनल दादांकरता सगळ्यांना जोरान टाळी वाजवा. आमचे दुड्याचे दादा आहेत. आपल्या गावाचं सप्ताहाचं चित्रीकरण उभ्या महाराष्ट्रपर्यंत हे पोचणार आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. गावातील परिसरातील सगळी भजनी मंडळ, बालगोपाल आहेत, बोराडे गाव, वा वा वा, त्यांच्याकरता सगळ्यांना जोरान टाळी वाजवा. बोराडे गावात ते सगळी भजनी मंडळ आहे. आमच्या मुक्ताबाई, जनाबाई या सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे आभार व्यक्त करतो. विनिकरी बाबांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही लोक वेळात वेळ काढून कीर्तनाकरता उपस्थिती दिली, तुमचे आभार व्यक्त करतो आणि विषयाकडे प्रवृत्त होतो. विठ्ठल अभंग मी जगद्गुरु तुकोबारांचं घेतलेलं आहे. आमोदे गावाचा परमार्थ हा जाणकार आहे. आमोदे गावातील परिसरातील श्रोते जाणकार आहे, याचं मला ज्ञात आहे. बाबा अभंग तुकोबारांचं घेतलेलं आहे. या अभंगात तुकोबार प्रतिज्ञा करत आहे. या अभंगाच्या माध्यमातून शंका अशी निर्माण होते की तुकोबार अभंगाच्या माध्यमातून प्रतिज्ञा का करत आहे, काय तुकोबारांना अशी गरज भासली असेल या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी प्रतिज्ञा करावी. प्रतिज्ञा करण्यामागचा हेतू काय, कारण काय, या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. काका महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून प्रतिज्ञा करावी गरज नाही, पण तरी प्रतिज्ञा करतात. का करतात बारके नाही का? एखाद्या हाती घेतलेलं काम आहे, त्या हाती घेतलेल्या कामाला पूर्णतापर्यंत पोचवायचं असेल, एखाद्या हाती घेतलेल्या कामाला सिद्धीपर्यंत पोचवायचं असेल, तर त्या हाती घेतलेल्या कामाविषयी, कार्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये जिद्द, चिकाटी, चॅलेंज आणि प्रतिज्ञा ही असलीच पाहिजे. बघा तुम्ही, पावसाचंही आगमन झालं. खरंच गाव भाग्यवान आहे. 1 महिन्यापासून पाऊस नव्हता हो. सप्ताहाला सुरुवात झाली आणि शेतकऱ्यांचं समाधान करायला देवाने सुरुवात केली. ही ताकद असते देवाच्या चिंतना. द्या लक्ष माझ्याकडे. एखादा हाती घेतलेलं काम आहे, हाती घेतलेल्या कामाला पूर्णतापर्यंत पोचवायचं असेल, तर त्या हाती घेतलेल्या कामाविषयी जिद्द, चिकाटी, चॅलेंज, प्रतिज्ञा असलीच पाहिजे. बघा तुम्ही, या भारत देशाला स्वतंत्रता प्राप्त करून देण्याकरता, भारत देशाला गुलामीपासून सोडवण्याकरता ज्या ज्या शूरांनी, वीरांनी आपलं शूरत्व, वीरत्व रणांगणामध्ये गाजवलं, त्या त्या शूरांवीरांनी शूरत्व, वीरत्व गाजवण्याच्या अगोदर, देहाचं बलिदान देण्याच्या अगोदर, रणांगणामध्ये उतरण्याच्या अगोदर, देशाला स्वातंत्र्यता प्राप्त करून देण्याच्या अगोदर आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी चॅलेंज, प्रतिज्ञा करून ठेवल्या होत्या. तेव्हा सुखाचे दिवस आपल्याला बघायला मिळत आहेत. 2-3 लोकांचे मुद्दे सांगतो पुढे चालतो. ऐका. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हे चॅलेंज कोणाचं होतं? लोकमान्य टिळकांचं. काय चॅलेंज आहे? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. सुभाष चंद्र बोस. काय चॅलेंज आहे? मेरी झांसी में तुम्हें नहीं दूंगी. राणी लक्ष्मीबाई, झाशी की राणी. काय चॅलेंज आहे? अनेक लोकांनी चॅलेंज केलं आणि तसं एकदा चॅलेंज केलं बाबा आमच्या तुकोबारांनी. कोणाला? त्या स्वर्गातल्या सुख भोगणाऱ्या देव लोकांना. काय म्हटले तुकाराम महाराज? ओ स्वर्ग सुख भोगणारा हो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे अमृताची कोठार आहेत, महासिद्धीची भांडार आहेत, म्हणून भारी भरू नका. हा मृत्यू लोकातला तुकोबार तुम्हाला चॅलेंज करतो. माझा भक्तिभाव धर्म पाहण्याकरता तुम्हाला स्वर्गातून मृत्यू लोकात नाही बोलवलं, मी नावाचा तुकोबाच नाही. काय चॅलेंज आहे? काय चॅलेंज? आणि बघा हो, त्या तुकोबारांचं चॅलेंज फडायला आलं आणि तुकोबारांचा भक्तिभाव धर्म पाहण्याकरता स्वर्गातले लोक मृत्यू लोकांमध्ये येत आहेत. स्वर्गीचे अमर इच्छिताची देव, स्वर्गीचे अमर इच्छिताची देव, स्वर्गीचे अमर इच्छिताची देव, स्वर्गीचे अमर इच्छिताची देव. मृत्यू लोकी बाबा जन्म
केलं महाराजांनी, चॅलेंज फळाला आलं. आणि तुकोबऱ्यांचा भक्तिभाव धर्म पाहण्याकरता बाबा स्वर्गातली लोक मृत्यू लोकामध्ये येतात. स्वर्गीच्या अमर इच्छिताची देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. ते म्हणतात आम्ही मृत्यू लोकामध्ये येऊ, तुकोबराच्या कीर्तनाचा आनंद घेऊ. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी आनंद गाऊ गीती. आता एक वाक्य जरा बाहेरच बोलतो, बारका नाही का, विचार करावं. स्वर्गात ते देव लोक जर मृत्यू लोकांमध्ये कीर्तन ऐकण्याकरता येत आहेत, महामोद्यातल्या लोकांनी येऊ नये का? त्यांनी आलं पाहिजे. आणि तसं पहिल्या दिवसाच्या मानाने अपेक्षापेक्षा जास्त आले, मी सहज म्हणतो. मला सांगायचं काय, अनेक लोकांनी चॅलेंज केलं, अनेक लोकांनी प्रतिज्ञा केला, पण तुकोबर आहे. या अभंगात तुम्ही जे प्रतिज्ञा करताय आम्हाला पटत नाही. अहो तुम्ही काय प्रतिज्ञा करताय? ज्यांच्या ताब्यामध्ये देव लोक होते, असा सामर्थ्यवान विद्वान राजा रावण, त्याने आपल्या जीवनामध्ये 3 प्रकारच्या प्रतिज्ञा केल्या होत्या. खारा समुद्र मी गोड करेल, सुवर्णाला सुगंध आणेल आणि स्वर्गाला शिडी लावल. बरं झाले त्या पुऱ्या झाले नाही, तिथेही लोकांनी घोटाळा केला असता. कदाचित श्रीमंत लोकांचा नंबर लागला असता, गरिबांना लाथा मारून ढकललं असतं, ते योग्यच झालं. ऐका, ज्याच्या ताब्यामध्ये देव लोक आहे, त्या रावणाच्या प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेल्या नाही. तुम्ही पांडुरंगाचे दास आहात, तुमची प्रतिज्ञा कधी पूर्णत्वाला जाणार आहे? आता बाबा प्रतिज्ञेचे 2 प्रकार आहेत. स्वार्थापोटी केली गेलेली प्रतिज्ञा वेगळी आणि परार्थापोटी केली गेलेली प्रतिज्ञा वेगळी. स्वार्थ मूलक प्रतिज्ञा वेगळी आणि परार्थ मूलक प्रतिज्ञा वेगळी. आता या अभंगातली तुकोबरांची प्रतिज्ञा ही पूर्णत्वाला जाते का जाते, श्रोत्यांच्या मनामध्ये शंका आहे. पण महाराज कोणती प्रतिज्ञा करतात ते बघावं लागणार. आणि ती प्रतिज्ञा करतात अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, 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 घेईन मी जन्म याच्यासाठी देवा. ओ तुझी चरण सेवा साधा, तुझी चरण सेवा साधा, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. ओ घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, महाराजांनी पहिल्या चरणामध्ये प्रतिज्ञा केली. या अभंगातला प्रतिज्ञा वाचक शब्द पहिलाच आहे. घेईन मी जन्म. याच शब्दावरून आपण तर्क लावू शकतो की तुकोबारांच्या अभंगाच्या माध्यमातून म्हणणं तरी काय. या पहिला शब्द सांगतोय की तुकाराम महाराज काय म्हणताय. या अभंगाच्या माध्यमातून प्रतिज्ञा केली. महाराज म्हणतात मी जन्म घेणार आहे, मी जन्माला येणार आहे. आता बारकाने आहे का, महाराजांची प्रतिज्ञा मी जन्म घेणार आहे. आता मला सांगा बाबा, जन्माला येणं असं महाराजांचं म्हणणं आहे. जन्माला येणं म्हणजे डायरेक्ट प्रगट होणं, आपण याचा असा अर्थ लावू शकत नाही. कारण जन्माला येताना 9 महिने 9 दिवसांचा आईच्या गर्भातला उदरातला प्रवास प्रत्येक जीवाला भोगावा लागतो. त्या प्रवासातून आपण जर वाचलो तर जन्म,
नाहीतर अंत व्हायला वेळ लागत नाही. मग मला सांगा, आईच्या गर्भातला जो प्रवास आहे हा सामान्य प्रवास नाही. आईच्या गर्भातला प्रवास हा खडतर प्रवास आहे. आईच्या गर्भातला प्रवास हा त्रासदायक प्रवास आहे. आईच्या गर्भातला प्रवास हा दुःखदायक प्रवास आहे. किती त्रासदायक आहे महाराज म्हणतात, काय सांगो गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा, माऊ समण मूत्र जाणा, तुझ क्षण क्षणा द्या तसे माझे सोयीत नेल तिकडे. वाक्य वापरलं अवस्थामध्ये, काय सांगू म्हणजे सांगताच येत नाही. सांगण्याच्या पलीकडे दुःख जीवाला आईच्या गर्भात भोगावं लागतं. आता काही लोक म्हणतात महाराज संसार फार त्रास देतो. बाबा संसारातलं दुःख एका पारड्यात टाका आणि आईच्या गर्भातलं दुःख एका पारड्यात टाका. सगळ्यात जास्त जर पारडं भरेल त्या आईच्या गर्भाच्या दुःखाचं. इतकं पहिलं दुःख आपण कोणतं भोगलं असेल तर त्या आईच्या उदरात नाही. महाराजांचं प्रमाण आहे, प्रथम केला गर्भी वास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मास हेतुवरी. काय ते सांगावे म्हणजे सांगताच येत नाही. सांगण्याच्या पलीकडे दुःख आहे. आता बारके नाही का, जन्माला येण्याचा प्रवास हा त्रासदायक आहे, आपण मान्य करू. रिपीट करून सांगतो, जन्माला येण्याचा प्रवास त्रासदायक आम्ही मान्य करू. बरं जन्माला आल्यानंतरचा प्रवास तरी कोणता चांगला आहे? येण्याचा प्रवास त्रासदायक आहे मान्य. बरं जन्माला आल्यानंतरचा प्रवास तरी कोणता चांगला आहे? आता जन्माला आल्यानंतरच्या प्रवासातले प्रवासी खाली बसल्यापासून उभं राहिल्यापर्यंत आपण सगळे आहोत. मला प्रामाणिकपणाने सांगा, या प्रवासामध्ये आहे का समाधान? या प्रवासामध्ये आहे का शांतता? या प्रवासामध्ये आहे का सुख? बाबा या प्रवासात सुख नाहीये, या प्रवासात शांतता नाहीये, या प्रवासात समाधान नाही. बरं का हो, या प्रवासात सुख नसायला, समाधान नसायला, शांतता नसायला कारण तरी काय? कारण आहे काय? या प्रवासामध्ये नाराज राहण्याचं कारण फक्त आपण आहोत. इथं जगत असताना आपल्याकडे अडचण आहे. काय अडचण आहे बारकं नाही का? धन सुख भाई बढ़ते जा रहे हैं और मन सुख भाई कम होते जा रहे हैं. इथं नाराज राहण्याचं कारण आहे का? धन सुख भाई बढ़ते जा रहे हैं और मन सुख भाई कम होते जा रहे हैं. देवीलाल भाई तो कोई मिलते ही नहीं, सब मांगेलाल पैदा हो रहे हैं, सब मांगेलाल पैदा हो रहे हैं. और शांतीलाल भाई का तो कोई ठिकाणाच नाही. म्हणजे धनाने श्रीमंत असणारा माणूस या प्रवासात सापडतोय, मनाच्या श्रीमंतीची उंची गाठणारा माणूस या प्रवासात सापडत नाही. हे कारण इथं सुख नाहीये, या प्रवासात भ्रम आहे. काय भ्रम आहे बारकं नाही का? लहान पोराला वाटतं आपल्यापेक्षा तरुण पोरगा सुखी, तरुणाला वाटतं आपल्यापेक्षा म्हातारा सुखी, आणि म्हाताराला वाटतं आपल्यापेक्षा पाडण्यातलं पडलेलंच बरं आहे. पण आहे मात्र सगळे नाराज आहे. काय म्हणतील महाराज? तरुण लोकांच्या जीवनात दुःख आम्ही मान्य करू, म्हातारा लोकांच्या जीवनात दुःख आहे ते आम्ही मान्य करू. पण का हो, नुकतंच जन्माला आलेलं बाळ आहे, पाडण्यात पडलेलं आहे, त्याला कसली संसाराची चिंता, त्याचं दुःख आम्ही मान्य करणार नाही. बाबा त्याचे दुःख तुम्हाला मान्य करावं लागणार. द्या माझ्याकडे लक्ष. त्याच्या जीवनात दुःख आहे. आई बारकं नाही का? एखाद्या माय माऊलीत 1.5-2 वर्षाचं बाळ आहे, घरातल्या लोकांनी तिला काम नेमून दिलेले, पटापट काम करायचे, पण पोरग किरकिर करतं, काम करू देत नाही. ती माऊली एक युक्ती करते, अगोदर त्या किरकिर करणाऱ्या मुलाला पाडण्यात झोपी घालते. एकदा की पोरग पाडण्यात झोपलं, पटापट काम आवरते. ती बिचारी काम आवरण्यामध्ये दंग होते आणि थोड्या त्यामध्ये ते पोरग उठत, आई समोर दिसत नाही म्हणून सारखं रडतं. त्याच्या रडण्याचा आवाज तिच्या कानावर जातो. ती बिचारी हातातले काम सोडते, धावत धावत जाते, रडणाऱ्या बाळाला पाडण्यातून काढते, दुधाला लावते. पण पोरग इतकं चाप्टर, आईने लवकर घेतलेलं नाही म्हणून ते पोरग दूधच पित नाही, सारखं रडतं, सारखं रडतं. राग येतो त्या माऊलीला. पहिलेच घरात ती काम पडली आणि तुला दूध पाजते, पित नाही, मग रागाच्या भरात वरून बुक्क्याचा मार देते. सांगा आहे का बालपणात सुख? बालपणात सुद्धा दुःख आहे. काय म्हणते मला तरुणपणामध्ये? अहो तरुणपणामध्ये विषय शक्त जीवाला एखादा भोग वासना नाहीच मिळाला, त्याचे संपूर्ण आयुष्य दुःखात आहे. आम्हाला गावातील ग्रामस्थ म्हणते महाराज पट्टे आम्हाला बोलणं. आईच्या गर्भातला प्रवास दुःखदायक आम्ही मान्य करू, आल्यानंतर बालपण दुःखाचे मान्य करू, तरुणपण दुःखाचे मान्य करू. पण हो महाराज रिटायर झाल्यावर भेटतं का थोडंफार सुख? बाबा रिटायरमेंट म्हणजे म्हातारपण. म्हातारपण तुम्हाला सुखाचं वाटतं का?
म्हातारपणामध्ये जीवाला किती दुःख भोगावं लागतं हे मी सांगतोय म्हणून माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. कारण सांगणारा महाराज अजून तरुण आहे. आणि तरुण आणि म्हातारा लोकांचं दुःख सांगावं हा त्या तरुण कीर्तनकाराचा आगावपणा आहे. आणि त्यानं तो करू नये, योग्य नाही. आमोदे गावात तर अजिबात करू नये, हुशार गाव. म्हातारा लोकांच्या जीवनात किती दुःख आहे हे मी सांगतोय, विश्वास ठेवू नका. पण तुकोबारांच्या गाथ्यावर विश्वास ठेवा. या गाथ्यामध्ये तुकोबारांनी म्हातारा लोकांकरता स्पेशल अभंग लिहून ठेवलाय. अभंग आहे का तुकोबारांचा? म्हातारपणे थेटे पडसे खोकला, हात कपाळाला लावून पैसे, खोबरी याची वाटी झाली असे मूक, गळत असे नाक श्लेष्मपुरी, बोलो जात नाही शब्द हाची नीट, गडगडीत कंठ कप भारी, खोबरी याची वाटी झाली असे मूक, गळत असे नाक श्लेष्मपुरी. तुकोबारा म्हणतात अवस्था सांगू का? खोबऱ्याच्या वाटीप्रमाणे म्हाताऱ्या माणसाचं तोंड झालेलं आहे. नाकातून काय वाटायचं सांगणं योग्यच नाही. बाबा दिवसभर कपाळाला हात लावून बसतो. देवाला एकच विनंती, देवा सगळ्यांच्या चिठ्ठ्या हाती लागल्या, माझी कधी लागल? पण पुढे तुकाराम महाराज काय म्हणताय का? तो त्याच्या म्हातारपणातल्या दुःखाला कंटाळलेला आहे, यात नवल नाही. पण त्याच्यापेक्षा त्याचे शेजारी त्याला जास्त कंटाळले. ते शेजारी देवाला दररोज नवस करताय, देवा गावातले सगळे राहू दे पण येल उचल. माझ्या मताचं नाही प्रमाण आहे. शेजारी म्हणती मरे काना मेला, अनिला कंटाळा येणे आम्हा, खोबरी याची वाटी झाली असे मूक, गडत असे नाक श्लेष्मपुरी. आमध्ये गावातील सगळे मंडळी माझ्या माता पिता समान आहात, मला प्रामाणिकपणाने उत्तर द्या. आपल्या म्हातारपणामध्ये आपल्या मरणाची वाट जर आपल्या शेजारी पाहत असेल, सांगाव बाबा म्हातारपण सुखाचं आहे का? बरं शेजारी मरणाची वाट पाहतो, यात नवल नाही ना, तो शेजारी आहे. जरा गाडं जवळ सोडू का? गाडं जवळ सोडतो मी, ऐका. त्या म्हाताऱ्या बाबाचा लग्नाचा प्रसंग जवळ आणा. लग्नामध्ये पती पत्नी अग्नीसमोर शपथ घेतात. पती म्हणतो मी 7 जन्मापर्यंत तुझा पती होईल. तिकडून पत्नी म्हणते मालक तुम्ही 7 जन्मापर्यंत माझे पती व्हा, मी 7 जन्मापर्यंत तुमची सेवा करेन. पण गंमत आहे का, जी बाई सुरुवातीला म्हणत होती 7 जन्मापर्यंत सेवा करेन, 7 जन्म जाऊ द्या, एकाच जन्मामध्ये म्हातारपणात ती बाई कंटाळते. देवाला काय म्हणते, देवा या म्हाताऱ्याला उचल. माझ्या मतात नाही, महाराजांचं प्रमाण आहे. बाईल म्हणे खर मरतात तरी बरे, नासी वाक्य काय वापरलं ऐका, थोडा रिटर्न विको कमी राहू द्या. बाईल म्हणे खर, बाईने मालकाला उपमा दिली खर. खर म्हणजे काय, घरी जाऊन तपासा. खर म्हणजे गाढ हो. विचार करा, जिनं 7 जन्माच्या गाठी बांधून ठेवलेल्या आहे, ती जर म्हातारपणात मरणाची वाट पाहते, तर सांगा म्हातारपण सुखाचं आहे का दुःखाचं आहे? काही लोक म्हणतील पटतंय आम्हाला, बालपण दुःखाचं आम्ही मान्य करू, तरुण पण दुःखाचं मान्य करू, म्हातारपण दुःखाचं मान्य करू. महाराज आता एका गोष्टीवर आमची आशा उरली, तुम्ही नाही म्हणू नका बरं, नाही तर पुढच्या टायमाला तुमचं कीर्तन आम्ही गावात नाही म्हणू. एका गोष्टीवर आमची आशा उरली, कोणती? महाराज मरताना भेटतं का थोडंफार सुख? हो बाबा, पहिला मुद्दा माणसाला मरूच वाटत नाही, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. असा कोणता माणूस हो त्याला वाटतं मी जावं? एकाला वाटत नाही जावं. मला सुद्धा वाटतं असंच कीर्तन करत राहावं, एकाला वाटत नाही जावं. पण महाराज म्हणतात 1000 विंचू चावल्याने जेवढा वेदना होतात, त्याच्या दुप्पटीने वेदना माणसाला मरताना होतात. इतकं मरणाचं दुःख आहे. मला सांगायचं काय, जीवाला जन्माला येताना दुःख आहे, आल्यानंतर बालपण दुःखाचं आहे, तरुण पण दुःखाचं आहे, म्हातार पण दुःखाचं आहे, मरण ती दुःखाचं आहे. मग का हो, एवढं दुःख जर जीवाला भोगावं लागतं, तुकोबारा तुम्ही असा अभंगात का म्हणतायत, घेईन मी जन्म? शंका आहे. एवढं दुःख असून तुम्हाला काय हौस झाली असं म्हणायची? घेईन मी जन्म. का जन्माला येतात तुम्ही? तुकोबाराने गोड उत्तर दिलं, भल्या माणसा मला माहितीये जन्माला येताना दुःख आहे, आल्यावर दुःख आहे, तरी मी घेईन मी जन्म का म्हणतं सांगू का? अरे जन्माला येण्याचे दुःख त्यांनाच आहे ज्यांची वृत्ती संसारामध्ये गुंतलेली त्यांना, पण ज्यांचं चित्त पांडुरंगाच्या चरणात आहे त्याला कसलं दुःख? त्याला कसलं दुःख? तद्वत आमची गंमत आहे. आम्ही जन्माला यायला घाबरत नाही का? गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. अरे त्या पांडुरंगाचं चिंतन सुद्धा आम्ही आईच्या गर्भात करतो आणि आल्यावर चिंतन करतो, म्हणून म्हणतो घेईन मी जन्म. मग काही लोकांना शंका असेल का हो, जन्माला येण्याचे दुःख आणि आल्यानंतरचे दुःख संतांना नाही, आपल्यालाच काय?
आपण असं काय गुन्हा केला ते दुःख आपल्यालाच का? ऐका, आपण केलाय गुन्हा म्हणून ते दुःख आपल्याला आहे. काय गुन्हा आहे का? तुम्ही आम्ही जन्माला येतो आणि ज्यानं जन्माला घातलं त्या देवाला विसरतो आणि तिथं दुःखाची वेळ आपण वाजवतो. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. देवाला विसरणं दुःखाची वेळ वाजवणं. आपलं कसं आहे, एखाद्या माय मावली तर 2-3 वर्षाचं पोरग आहे, तिला काम करू देत नाही. त्या मुलाचं लक्ष विचलित करण्याकरता ती माय माऊली युक्ती करते. एक 10 रुपयाचं खेळणं घेते आणि त्या मुलासमोर टाकते. त्या खेळण्याला आपण नाव देऊ खुडखुडा. तो पोरगा काय करतो, तो खुडखुडा खुडखुड खुडखुड वाजतो. त्या खुडखुडाच्या नादाला तो पोरगा इतका लागतो 10 रुपयाच्या खुडखुडाच्या नादाला लागून परिणाम तो पोरगा जन्म देते आयला विसरतो. तशी सध्या आपली गंमत आहे. आपण सुद्धा खुडखुडाच्या नादाला लागलो आणि पांडुरंग परमात्मा रूप आयला आपण विसरलो. तिथं दुःखाची बेल आपण वाजवली. भला मोठा बंगला खुडखुडा, जास्त बँक बॅलन्स खुडखुडा, 4 व्हीलर गाडी खुडखुडा. अजून सगळ्यात मोठा खुडखुडा सांगू का? जास्त कीर्तनाच्या तारखा, तो तर सगळ्यात मोठा मा खुडखुडा. आमचे बरेच कीर्तनकार म्हणे मला महिन्याला 25 कीर्तन राहता. हा चांगलं आहे ना, योग्य राहता. पण भाऊ तू रात्री 2ला येतो, सकाळी 9ला उठतो, तुला देवपूजा माहिती नाही, मा खुडखुडा नाही तर काय? हा खुडखुडा आहे. या खुडखुडाच्या नादाला आम्ही लागलो, परमात्मा रूपे आयला विसरलो. तिथं दुःखाची बेल आपण वाजवली. अजून कारण सांगतोय का? ज्यावेळेस आपण आईच्या गर्भात होतो, असा वेदना आपल्याला होत होत्या, त्या वेदनातून सोडवणारा कोणीतरी वाली पाहिजे. या जीवाने देवाचा धावा केला. एक वेळ करी या दुःखा, एकदा मला सोडव देवा. देव म्हणे मी तुला सोडवायला तयार आहे, पण मला वचन दे, तू माझं भजन करशील का? आपण सगळ्यांनी देवाला वचन दिलं आणि जन्माला आलो. वारा मायेचा लागला जीव देवाला भुलला. आपण देवाला विसरलो. देव म्हणे का रे तू वचन दिलं होतं ना? हा पाडण्यात पडून म्हटलं कधी दिलं मला काय आठवत नाही. देवाचं वचन नाकारणारे आपण लोक, सांगा आपल्या जीवनामध्ये सुख कधी प्राप्त होईल? अजून सांगतोय का? आपल्या घरामध्ये दिवसाआड दिवस, महिन्याआड महिने, वर्षाआड वर्षे संकट जर येऊ लागले एका मागे एक, घरात ते जाणकार लोक एका ठिकाणी मिटिंग घेतात आणि जुना म्हातारा घरातल्या पोरांना काय सांगतो, का रे 1000 लोकसंख्येचं गाव आहे, इथं आपणच काय गुन्हा केला, आपल्या जीवनात दुःख का जात नाही? मग म्हातारा काय म्हणतो पोरांना, भाऊ ज्या अर्थी दुःख जात नाही त्या अर्थी तुम्ही एखाद्या देवाला नवस केला नव्हता ना? तेव्हा तो एक पोरगा म्हणतो, बाबा मी अमक्या अमक्या देवाला नवस केला होता. बाबा म्हणतो, भाऊ जोपर्यंत तू नवस फेडत नाही तुला सुख भेटणार नाही. आता गांभीर्याने ऐका, व्यवहारामध्ये न कळत जर आपण नवस केला आणि तो जर फेडला नाही तर आपल्या जीवनामध्ये दुःख येतं. आपली भावना आहे. मग आपण आईच्या गर्भात केलेला नवस जोपर्यंत फेडत नाही आपल्याला सुख कदापि प्राप्त होणार नाही. काय नवस केला होता आपण? आठवीन पाय हा माझा नवस, मी तुझे पाय आठवण देवा. सांगा आपण आठवतो का देवाचे पाय? झालो की नाही आपण बेमान? माणसाने ज्या दिवसापासून जगण्याची वृत्ती बदलली त्या दिवसापासून त्याच्या दुःखाला सुरुवात झाली. आणि सध्या तरी जगण्याची वृत्ती बदलून टाकली लोकांनी. माणूस बदलण्याचं जिवंत उदाहरण. माणूस जर बदलला नसता तर पानपोईवरच्या गल्लासाला साखळीने बांधावं लागलं नसतं. त्या पानपोईवाल्याला सुद्धा माहिती याला खिशात घालून घरी नेतील बांधून ठेवा. वृत्ती बदलण्याचं लक्षण आहे. बघा तुम्ही किती बदलला माणूस, सांगू का? जुन्या काळामध्ये एवढे साधन नव्हते. हे लहान पोरं काय करायचे, गावभर इकडे तिकडे फिरायचे. आता हे मोबाईल नावाचं साधन असं आहे, तुम्ही एखाद्या मुलाजवळ मोबाईल द्या, 2-3 तास त्याला एक ठिकाणी बसवा, उठणार नाही ते पोरं. शेवटी चार्जिंग संपल्यावर उठल ते, पुन्हा लावून द्या, अजून बस, जशी समाधी लावून बसलाय तो. इतकं विचित्र साधन आहे. पूर्वी साधन नव्हते. कुठेतरी श्रीमंत माणसाच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही राहायची. ते बी मूड असला तर पोरांना बसू द्यायचे. जास्ती गर्दी झाली की बटन बंद करून द्यायचे. काही तर एवढ्या पट्टीचे होते, पाय दाबायला लावायचे. आम्ही ते गरिबीचे दिवस भोगले म्हणून तो अनुभव मांडतोय मी. मग हे पोरं काय करायचे, पाय दाबायचे याचे, टीव्ही करता अजिबात नाही. गावभर इकडे तिकडे फिरायचे. त्यांनी जास्त लांब फिरायला जाऊ नये म्हणून सकाळी सकाळी जुन्या काळातले म्हातारे बाबा त्या मुलांना ताकीद करायचे. काय सांगायचं मुलाला घराच्या बाहेर निघण्याच्या अगोदर? बाबा नातवाला म्हणायचा, भाऊ गावातल्या त्या चिंचेच्या झाडाखाली जाऊ नको, तिथं कणी भूत राहतात. वडाच्या झाडावर चढू नको, तिथं भूत राहतात. मला एक जण म्हटलं, म्हणे महाराज
पूर्वी चिंचेच्या झाडावर वडाच्या झाडावर भूत राहायचे, सध्या दिसत नाही, गेले तरी कुठे? त्याला म्हणतात ते दिसणार नाही, सध्या ते माणसात डाउनलोड झाले. जगण्याची वृत्ती बदलून टाकली. बदलला माणूस आणि नाव ठेवतो प्राण्याला. पण आपल्यापेक्षा कितीतरी पटीने त्यांचं वागणं आज जसं तसं आहे. चांगल्या कामाला आपण जर निघालो, मांजर आडवी जाऊ दे, आपण काय म्हणतो आपलं काम होणार नाही का हो? जिकडे जाईन तिकडे रस्ता आहे, त्या बिचाऱ्या मांजरीने जावं तरी कुठून? हा, तिला काय माहिती तुम्ही इकडून येणार आणि मी इकडून जाणार आहे. मग तिने स्वतःचा सेपरेट उड्डाण पूल बांधला पाहिजे. मग त्याच्याकरता तिला आंदोलन करावं लागेल. हमारी मांगे पुरी करो, हमें उड्डाण पूल बना दो. अरे 4 पायाची मांजर आडवी जाऊ द्या, तुमचे सगळे काम व्यवस्थित पार पडतील. पण 2 पायाचा माणूस आडवा जाऊ द्या, चालू सप्ताह बंद पाडल्याशिवाय राहत नाही. हा फरक आहे माणसातला आणि प्राण्यातला. वृत्ती बदलून टाकली. मला एक जण म्हटलं, म्हणे महाराज तुम्ही दगडाच्या मूर्तीमध्ये देव बघतात, जिवंत माणसात तुम्हाला देव दिसत नाही का? मी त्याला उत्तर दिलं, भल्या माणसा, मंदिर जाने से भगवान नहीं मिलता, किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता. मंदिर जाने से भगवान नहीं मिलता, किताबें पढ़ने से ज्ञान नहीं मिलता. हम पत्थर की मूर्ति को इसलिए पूजते क्योंकि इस मृत लोक में हमें भरोसे के लायक कोई इंसान नहीं मिलता. कोई इंसान नहीं मिलता. कोणावर विश्वास ठेवणार आहे? आणि जो देवाचा झाला नाही तो आपला कदापि होणार नाही. वृत्ती बदलली. आता लोकांनी फक्त एकच धर्म स्वीकारलाय, मान्य करावं लागेल तुम्हाला. कोणता? मी आणि माझा परिवार. बाकी जग गेलं खड्ड्यात. हास्य चालू बरं गावोगावी लोकांचं. स्वार्थपणाने जीवन जगणं चालू आहे. स्वतःची खडगी भरण्यात लोक मग नाही, कोणाशी काहीच घेणं नाही. माणूस किती स्वार्थी मृत्यू लोकांमध्ये. मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीवर विश्वास ठेवा. ज्ञानोबरांनी गोड वाक्य वापरलं, मृत्यू लोकात माणूस किती स्वार्थी. आपण अंगी जडे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सडे दीपाचे. जुन्या काळातला दृष्टांत दिला ज्ञानोबरांनी. ज्ञानोबरां म्हणतात जुन्या काळामध्ये लाईट नव्हती. जुन्या काळात लोक काय करायचे? घरातला अंधार घालवण्याकरता घरामध्ये दिवा लावायचे. दिवा लावणारे लावला, अंधार जायचं, घर प्रकाशमय व्हायचं, उजेड निर्माण व्हायचं. त्या दिव्याचं उजेड घरातल्या लोकांना आनंद द्यायचा. पण एका जणाला चालत नव्हतं ते उजेड. कोणाला? त्याला त्या ज्ञानोबरां पतंग म्हणतात, आपण किड म्हणतो. ते किड काय करायचं? इकडून तिकडून यायचं, दिव्याभोवती गिरट्या मारायचं, दिव्यावर झडप घालायचं, विझवण्याचा प्रयत्न करायचा. पण ऐका, दिव्याला विझवण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळायचं. तो दिव्याला विझवायचा, घरातल्या लोकांना अंधारात ठेवायचा. पण परिणाम दिव्याला विझवता विझवता स्वतः जळून भस्म व्हायचा. असं लोकांचं सध्या वागणं चालू आहे. म्हणजे आप मरे तो मरे, यजमान नाही हो सबको ले मरे, असं लोकांचं वागणं चालू आहे. ज्ञानोबरांनी दुसरी बोबी दिली, माणूस किती स्वार्थी. तैसे म्हणे वाचे काय, भलतया दुःख देत जाय, स्वार्थ साधित न पाहे पराचे हित. माणूस किती स्वार्थी सांगू का? एखाद्याची दाढी जडाली ना, तिच्यावर बिडी पेटून घेणारे कमी नाही. तुने शिलगणी शिलगू दे, पण मनी शिलगायले होते. इतका माणूस स्वार्थी. बरं राहू द्या, स्वार्थी करा आहे ना. कोण स्वार्थी नाही? मी 100-125 किलोमीटर इथं आलो, कुठं तर स्वार्थ आहे माझ्या मागे. सगळे स्वार्थी. पण हा जो स्वार्थपणा चालू आहे, हा कुणा करता चालू आहे? केवळ आणि केवळ संसारा करता चालू आहे. बरं चालू द्या, मला सांगा, इथं सांगणारे कमी आहेत का? मी महाराष्ट्रात म्हणतो, भारतात म्हणत नाही. सांगणारे कमी आहे का? ऐकणाऱ्यांपेक्षा सध्या सांगणाऱ्यांची जास्त गर्दी. मग का हो? एवढे महाराष्ट्रात सांगणारे, मग ऐकणारे का बदलत? कीर्तन ऐकून का परिवर्तन लोकांच्या अंतःकरणात होत नाही? कीर्तनाच्या माध्यमातून त्याग का निर्माण होत नाही? कीर्तनाच्या माध्यमातून वैराग्य का निर्माण होत नाही? हा होतो वैराग्य त्याग. कुठपर्यंत? एखादा महाराज कीर्तनात बोलू लागला, श्रोत्यांना असं वाटतं महाराज म्हणतो तेच खरं, आपण बदललो पाहिजे. पण हा भास, ही ध्यास कुठपर्यंत? कीर्तन संपेपर्यंत. कीर्तन संपू द्या, घरी जाताना एकच वाक्य, त्याच सांगायला काम शे, आपलं फक्त ऐका काम शे, निघा. हा वैराग्य? हे वैराग्य नाही, वैतागवाडी. याला वैराग्य म्हणता येणार नाही. मग हो, एवढे सांगणारे असून सुद्धा का माणूस बदलत नाही? कारण याच्या मागे कारण ऐका. बाबा, एखाद्या माणसाला सर्प चावला, त्याला निंबाचा पाला कसा लागतो? गोड लागतो. आणि तो पाला मुळात कसा आहे? कडू आहे. निंबाचा पाला मुळात कडू आहे, त्याला गोड लागतो का? त्याला सर्प चावला म्हणून लागतो. आता का हो? त्याला सर्प चावला म्हणून निंबाचा पाला गोड लागतो, आणि आपल्याला काय चावलं म्हणून संसार गोड लागतो? आपल्याला बी चावला,
सर्प चावला. त्या सर्पाचं नाव आहे विषयरूपी सर्प. त्या विषयरूपी सर्पानं डंस केलं. परिणाम काय झाला सांगू का? गोड परमार्थ कडू वाटू लागला आणि कडू संसार गोड वाटू लागला. त्या सर्पाची कमाल आहे. मताचं नाही, ज्ञानोबारांचं वाक्य. विषय विषयांचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जा हला. कारण आहे त्या सर्पाची कमाल आहे. इतक्या दडलेला आपण त्या संसारामागे, त्या सर्पाने इतकं विष पसरून टाकलं, काही केल्याने संसाराबद्दलची आसक्ती सुटू देत नाही. किती दडलेलं तर ऐका. एकदा काय झालं काका, देवाचं आणि भक्त प्रल्हादचं भांडण लागलं. भक्त प्रल्हाद म्हणे देवा तुमच्या दरबारामध्ये न्याय नाही. देव म्हणे प्रल्हादा तुला सकाळी डोकं आलं दुसरं भेटलंच नाही, मीच सापडलो. काय झालं? न्याय नाही देवा तुमच्या दरबारामध्ये. अरे काय झालं ते तर सांग. म्हणे का हो देवा, हे मृत्यू लोकातले लोक सप्ताह करतात, भजन करतात, कीर्तन करतात, यांची दया तुम्हाला काय येत नाही? देव म्हणे प्रल्हादा ते मृत्यू लोकातल्या लोकांच्या भजनावर जाऊ नको, ते किती पट्टीचे फक्त मलाच माहिती. अरे त्यांचा परमार्थ कधी कधी सिजनेबल राहतो. बरं काही काहींचा सिजनेबल. रात्री 12-12:30चा टाइम आहे, एकटा माणूस पाय पाय चालतोय. पाय पाय चालताना रस्त्याने स्मशानभूमी लागू द्या तुम्ही, राम 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 यायला वेळ लागत नाही. आणि स्मशानभूमी पास होऊ द्या, पिक्चरचे गाणी बी यायला वेळ लागत नाही. अरे सिजनेबल यांच्या नादाला लागू नको. भक्त प्रल्हाद म्हणे नाही देवा लबाड येतो. आता देवाला प्रल्हादाची जिरवायची होती. देव म्हणे तुझं काय म्हणणं आहे? भक्त प्रल्हाद म्हणे माझं एकच म्हणणं आहे, जो कोणी मृत्यू लोकात दुःखी असेल जीव, त्याला डायरेक्ट स्वर्गात जागा द्या. भक्त प्रल्हादाला देव म्हणे जा मृत्यू लोकात, तुला जो सापडेल दुःखी त्याला घेऊन मी स्वर्गात जागा देतो. बाबा भक्त प्रल्हाद मृत्यू लोकात आले, सगळ्या मृत्यू लोकांचा सर्वे केला, रिझल्ट एकच लागला, जो देखे सो दुख्या बाबा सुखिया. भक्त प्रल्हाद म्हणे मी एकच जीव शोधायला आलो होतो, इथं तर सगळे जग दुःखी. म्हणजे गाडी 100 सीटाची सीट निघाले 10,000, बाकी कुठं बसू मी? एकच जीव शोधायचा आहे. एका गलीमध्ये भक्त प्रल्हाद शिरले. ज्या गलीत ते शिरले त्यांच्या नाकाला इतका घाण वास आला, त्या दुर्गंधीमुळे ते चक्करून जमिनीवर पडले. पुन्हा उठून पाहतात वास कशाचा आहे, तर भली मोठी गटार होती. त्या गटारीच्या वासाने चक्करून पडले. पण पुढे गंमत आहे का, अशा घाण गटारीमध्ये एक डुक्कर लोडत होतो. भक्त प्रल्हाद म्हणे बापरे, ज्या वासाने मी चक्करून पडलो, अशा घाण वासात ज्याची डुक्कर लोडतंय, ज्याच्यासारखा दुःखी जीव जीव या मृत्यू लोकात कोणी नाही. देवा जो नंबर लावायचा तर फक्त डुकराचा. भक्त प्रल्हाद डुकराला काय म्हटले, ओ डुकरा चल, मी त्या देवाच्या जवळचा व्यक्ती, तुला डायरेक्ट स्वर्गात नेतो. डुकराला वाचा फुटली. त्या डुक्कर गटारीत पडल्या पडल्या नानाच्या गोष्टी करू लागला. म्हणे प्रल्हादा तुम्हाला काय म्हणलं, चल तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला संसार आम्हाला नाही का? हो अरे माझ्या बी घरी बायका पोर आहे ना, घरी जाऊ दे, मी स्वतंत्र नाही, मी पारतंत्र्यात आहे. घरी जाऊ दे, ऑर्डर घेऊ दे, भेटली तर मी. डुक्कर ऑर्डर मान्य करत होतो. पुढे काय करायचं? घरी आलं कोण, डुक्कर ध्यानात ठेव जा बरं. घरी आलं डुक्कर. डुकराने आपल्या बाईला विचारलं, बाई देवाच्या जवळचा व्यक्ती मला घेण्याकरता आलाय, जाऊ का मी? बाई म्हणे बापरे काय तुम्ही भाग्यवान आहे. आपण जर कीर्तनाच्या मंडपात गेलो, कोणी काठ्या मार, बुटाळ मार, चपला मार, दगड मार, आपलं बी जगणं आहे का? चिंता करू नका, निघा. मुलांना विचारलं म्हणे कार भाऊ जाऊ का रे? पोरं म्हणे हो बाबा आज न उद्या माती होणार आहे, तुमचं सोनं होत आहे, निघा ना. निघालं डुक्कर. 2 बॅगा भरल्या. कोणी? डुकरानेच बरं. 2 बॅगा भरल्या डुकराने. प्रवास सुरू झाला. भक्त प्रल्हाद पुढे, डुक्कर मागे. भक्त प्रल्हाद पुढे, डुक्कर मागे. चालता चालता डुक्कर थांबलं आणि डुकराने प्रल्हादाला प्रश्न केला. म्हणे ओ प्रल्हादा, मला तुझ्या देवाच्या दरबारात नेतोय खरंय, पण तुझ्या देवाच्या दरबारामध्ये मला लोटण्याकरता अशी गटार आहे का? भक्त प्रल्हाद म्हणे तुला कानपटामा देऊ का? कर हो वायबार करे, अमृत तुला तिथं पिण्याकरता, आसन तुला बसण्याकरता, पंचपक्वान तुला खाण्याकरता, अप्सरा तुझ्या सेवेकरता. डुक्कर म्हणे हो गटारून तर सांग, नाही तर तुला देव तुले लक लागो. दृष्टांत संपला. विनोद वजा करा, आता सिद्धांत ऐका. बारकाने ऐका, विचार करा माझ्या बोलण्यावर. डुकराला देव प्रसन्न झाल्यावर गटाराबद्दलची आसक्ती सुटत नाही, तसं तुम्हा आम्हाला संसाराबद्दलची सुटत नाही.
आणि जोपर्यंत आसक्तीपासून मुक्त होत नाही तोपर्यंत देव प्राप्त होणार नाही. महाराज म्हणतात ते वायबार चाडे करायला मी घेईन मी जन्म म्हणत नाही. कशा करता? तुझी चरण सेवा साधा वया घेईन जन्मांतरे हेची करा वया खरे. तुझी चरणाची सेवा साधण्याकरता जन्म घेईन. सेवा कोणती? 3 प्रकारच्या सेवा सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन संतांचे पूजन. 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 ओ हरी नाम कीर्तन संतांचे पूजन संतांचे पूजन. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन संतांचे पूजन. घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण महाद्वारी. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन संतांचे पूजन. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन संतांचे पूजन पूजन. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन संतांचे पूजन. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन संतांचे पूजन. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन हरी नाम कीर्तन संतांचे पूजन. घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण हरी नाम कीर्तन संतांचे पूजन हरी नाम कीर्तन संतांचे पूजन. घालू लोटांगण महाद्वारी ओ घालू लोटांगण महाद्वारी. महाराजांनी पहिल्या चरणामध्ये प्रतिज्ञा केली. उत्तरार्धामध्ये कारण सांगितलं प्रतिज्ञेचं तुझी चरण सेवा साधा वया. आणि दुसऱ्या चरणामध्ये 3 प्रकारच्या सेवा सांगितल्या. पहिली सेवा सांगितली हरिनाम कीर्तन, दुसरी सांगितली संतांचे पूजन आणि तिसरी घालू लोटांगण महाद्वारी. पहिली सेवा आहे हरिनाम कीर्तन. म्हणजे तुकोबराय म्हणतात देवाचं नाव घेणं ही सगळ्यात मोठी सेवा आहे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम भेदाभेद काम निवारोनी. देवाचं नाव घेणं सगळ्यात मोठी सेवा आहे. मग काय म्हणतील का हो, देवाचं नाव घेणं सगळ्यात मोठी सेवा आणि ही सेवा देवाला का आवडते, त्याचं नाव आपण घ्यावं. ही सेवा देवाला का आवडते ऐका. नाम चिंतन रूपी सेवा असे, देवाचं नाम चिंतन करताना तुमचा ताल पक्का पाहिजे असा नियम नाही. तुमचा स्वर परफेक्ट काडी दोनोरच पाहिजे असा बी काही नियम नाही. तुमचा गाता स्पाट पाहिजे असा तर अजिबात नियम नाही. इथं फक्त एकच आहे, येईल तैसा बोल रामकृष्ण, नाही तयावेन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं जमल तसं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी साधं बोडं देवाला आवडतं. पण देवाचं भजन करताना एक लागतं,
भाव लागतो. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. भाव गिरधर लाल तो भाव का भूखा, गिरधर लाल भाव का भूखा, गिरधर लाल तो भाव का भूखा, गिरधर लाल तो भाव का भूखा. राग कला नहीं जानत तू का, राग कला नहीं जानत तू का, राग कला नहीं जानत तू का, राग कला नहीं जानत तू का. क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. राग कला नहीं जानत तुझा, राग कला नहीं जानत तुझा, कोई सुनने वाला, क्या कोई सुनने वाला. गिरधर लाल तो भाव का भूका. काही लागत नाही देवाला, फार तुमचे पैसे लागत नाही, मोल लागत नाही, भाव लागतो. भाव का भूखा हूं मैं, भाव ही बस सार है, भाव से बजे जो मुझको, भाव से बेड़ा उसका पार है. भाव लागतो. आता एक गमतीशीर गोष्ट आहे बाबा, देवाला भाव लागतो यात काय नवल हो. देवाला भाव लागतो यात नवल नाही. आपल्या शेतात लावलेल्या पिकाला, उत्पन्नाला, मालमत्तेला काय लागतो? भाव लागतो. देवाला भाव लागतो यात नवल नाही. शेतातल्या उत्पन्नाला भाव लागतो यात नवल नाही. समाजात गावामध्ये असे काही अहंकार वृत्तीचे लोक आहे त्यांना सुद्धा लागतो भाव. आपण म्हणतो ना काय भाव कारणा बघितला, भाव लागतो. पण जे लोक चांगल्या कामात भाव खातात ना त्यांच्याकरता माझ्याजवळ गोड वाक्य आहे का, जो लोग अपने अच्छे वक्त में बड़ा भाव खाते हैं, जो लोग अपने अच्छे वक्त में बड़ा भाव खाते हैं, वही लोग अपने बुरे वक्त में वड़ा पाव खाते हैं. ती वडापाव खाण्याची वेळ येऊ नये म्हणून भाव खात जाऊ नका. रान साधं घोडं काय बिघडतं? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. का भावे गावे गीत, का शुद्ध करून या चित्त? कारण तुझं बाबा हे देव तरी सुलभ उपाव. देव पाहिजे का? भावनेने गा. देव पाहिजे का? शुद्ध अंतकरणाने गा. पण बाबा मी सांगतोय भाव लागतो मान्य, पण जितकं मी परमार्थ सोपा सांगतो तितका बी सोपा समजू नका. इथं असं बी नाही कोणी उठलं मंदिरात जाऊन बसलं ते बी चालत नाही. इथले नियम लय कडक आहे. इथले नियम काय आहे का? इथले नियम ज्यांनी पाडले तो देवापर्यंत पोचल, नाही तर मग खरं नाही. इथले नियम काय आहे का? अनेकांच्या कानी गुण दोष मना नानी. परमार्थाच्या वाटचालीवर चालणारी महिला किंवा पुरुष असू द्या, नियम आहे का? परमार्थ करत असताना कोणाचे गुण पाहू नका, दोष पाहू नका, काड्या करू नका. आणि तो गुण तुमचा जात नसेल तर देव तुमच्या स्वप्नात बी येणार नाही. किती भक्ती करा तुम्ही, अजिबात नाही. पण एक वाक्य माफी मागून बोलतो, जो जितका परमार्थ जास्त करतो तोच लोकांच्या काड्या जास्त करतो. हे गंमत आहे. हवा असा तो तसा आणि तू कसा, तू नबी सांगणार लोकच थोडं फार. ही वृत्ती बदलली पाहिजे. परमार्थात कसं लागतं सांगू का? निर्मत्सरा नाम, मत्सर रहित जीवन लागतं. मत्सर आणि मच्छर थोडाच फरक आहे. मच्छर बाहेरून चावतो, मच्छर आतून चावतो. बाहेरून चावणाऱ्या मच्छरला मारण्याकरता दवा आहे, आतल्या मच्छरला मारण्याकरता दवा नाही. आपला आतला मत्सर गेला हे कधी समजायचं? एखाद्याचं सुख पाहून तुम्ही सुखावले, तुमचा मत्सर गेलाय. एखाद्याचा ठावा
आपल्या जीवनामध्ये नसावा इतपत आपण परमार्थ चांगला केला पाहिजे. एखाद्याचं सुख पाहून तुम्ही सुखी झाले, गेलाय तुमचा मत्सर. एखाद्याचं दुःख पाहून तुमचे डोळे पाणावले, मत्सर गेलाय. आणि एखाद्याला 100 क्विंटल कापूस झाला आणि तुमचं पोट दुखत असेल, मग तुमच्या जीवनात मत्सर आहे. तुम्हाला डॉक्टरच नाही, मग पर्यायच नाही, तुम्ही देवापर्यंत पोचू शकत नाही. निर्मत्सरा नाम. पण काड्या कोरणाची सवय जातच नाही. फार विचित्र आहे. परमार्थामध्ये सध्या लोक फार वेगळे झाले. आपलं कसं आहे सांगू का? एक कोकिडा झाडावर बसून सुंदर गायन करत होती. आता कोकिड्याचा आवाज किती गोड आहे. भल्या भल्या दिग्गज गायकांना उपमा दिली जाते. गायन कोकिडा, काय कोकिड्यासारखा आवाज आहे. कोकिड्याची उपमा. इतकी गोड गायन करत होती. आणि त्या कोकिड्याचं गायन ऐकून एका माणसाने त्या कोकिड्याचं वर्णन केलं. आता चांगल्या कामाचं वर्णन जरूर करत जा, पण वर्णनात आगाऊपणा कमी करत जा. पण काहींना वर्णनात आगाऊपणा सुचतो. तो माणूस त्या कोकिलेला काय म्हटला, ए कोयल, तू कितना सुंदर, कितना मधुर, कितना मीठा गाती हो. त्याने केलेले वर्णन योग्य तेच आहे, पण पुढे त्याचा आगाऊपणा पहा. आगाऊपणा पहा बरं. तो काय म्हणला, ए कोयल, तू कितना सुंदर, कितना मधुर, कितना मीठा गाती हो, लेकिन तू काली ना होती तो कितना अच्छा होता. का रे, तुला घेणं काय? तू गुण पाहणार, रंगाचा का विचार करतो? पण घाण सवय पडली, ते मूळ स्वभाव जाईना. तोच व्यक्ती गुलाबाच्या फुलाजवळ गेला. गुलाब तू कितना सुंदर है, लेकिन तुझ पे कांटे ना होते तो कितना अच्छा होता. वही आदमी समुद्र के पास गया और समुद्र से कहने लगा, ए समुद्र तू कितना विशाल है, तुझ में कितना पानी समा है, लेकिन तू खारा ना होता तो कितना अच्छा होता. एक दिन क्या हुआ बाबा जी, वही गुलाब का फूल, वही समुंदर, वही कोयल, तीनों मिलकर उस आदमी के पास गए. उस आदमी से कहने लगे, ये आदमी, तुझे भी भगवान ने कितना सुंदर, कितना बढ़िया बना है, लेकिन दूसरों की कमियां खोजने की आदत तुझ में ना होती तो तू भी कितना अच्छा होता. कोणाचे गुण पाहू नका, दोषांचा विचार करू नका. येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं जमल तसं देवाचं चिंतन करा. काय लागतं देवाचं चिंतन करायला? आई सोपं सांगतो. आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना काम कशाला आहे? पायाला आहे. पाय पाय जायचंय. तोंडाला काही काम आहे का? मग इथून 50 पावलावर 100 पावलावर आपलं घर असेल आणि घरी जाताना आपण राम राम म्हणत गेलो, आपलं बिघडणार आहे का? पण लोक घरी जाताना देवाचं नाव घेत घरी जात नाही. ते कीर्तनकार महाराजाचे माप काढत घरी जातात. तो कोणी असंच बोल ना, ते ओ काड्या करू नको, चांगलं लय जाय. हा, ही ताकद आहे. परमार्थ करा. देवाला ती सेवा आवडते, पण हे गांभीर्य आहे का? मी सांगतोय तितकं सोपं नाही, कठीण सुद्धा आहे. परमार्थाच्या वाटचालीवर चालत असताना काही लोक तुमची निंदा सुद्धा करतील. इथं येणं सोपं नाही बरं. काही लोक तुमची निंदा करतील, काही तुम्हाला नाव ठेवतील, काही तुमच्यावर हसतील. हा सुधरीगात मग त्या नाही बिघाड टाकतेच नाही. तू बी सुधरू नको, गावले बी सुधरू देऊ नको, राहू दे तुम सारखं. काही लोक तुमची निंदा करतील, काही तुम्हाला नाव ठेवतील, पण ध्यानात ठेवा, चपलींचा हार टाकणारे एक दिवशी तुमच्याकरता फुलांचा हार नाही घेऊन आले, नाव बदलून ठेवा. ही ताकद आहे, ही ताकद आहे. मानवी जीवनाची गाडी, ही मानवी जीवनाची गाडी जर देवापर्यंत पोचवायची असेल तर तुकोबारांच्या गाथारूपी गाडीमध्ये बसा. जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अजून सांगतो, सप्ताहामध्ये गावामध्ये आलेला कीर्तनकार महाराज, येणारा कीर्तनकार महाराज कोणत्या गाडीने आला, गाडीवरून त्याला मोठं म्हणत जाऊ नका, सध्या तेवढ्यावरच भागतोय. सप्ताहात येणारा महाराज कोणत्या गाडीने आला, गाडीवरून त्याला मोठं म्हणू नका. तो गात्यातून किती आला त्याच्यावरून त्याला मोठं म्हणा, त्याच्यावर त्याला म्हणू. गाडीतून येणं प्रारब्ध आहे बोवाचं. गात्याचे विचार लोकांसमोर मांडणं भाग्यवान आहे तो बोवा. प्रारब्धावर लक्ष देऊ नका. हा, द्यायचं असेल तर भाग्यावर लक्ष द्या. मानवी जीवनाची गाडी देवापर्यंत पोहोचवायची असेल, गाथारूपी गाडीमध्ये बसा. देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. लोक काय निंदा करतात लक्ष देऊ नका. लोक तुम्हाला त्रास देतील नवल नाही. ज्या देवाचं तुम्ही भजन करणार तो देव तुमची कसोटी घेईल. तुम्ही खरे आहेत का लबाड आहेत? तुकाराम महाराजांकडे कमी होतं का? जागीर होती 65 लाखाची, पण पंढरपूरच्या पांडुरंगाचा छंद लागला. इतकी परिस्थिती ढासाडली, इतकी परिस्थिती ढासाडली. एक स्त्री त्यांची अन्न करता निघून गेली. एक पत्नी अन्न वाचून मेली. वाक्य काय निघालं? बरे झाले देवा, निघाले निवाडे. आई, परमार्थ इतका सोपा नाही. भक्ती तो कठीण सुडावरील
पोळी सोपं आहे का? परमार्थाच्या वाटचालीवर चालताना चालता चालता बाई मेली तरी म्हणावं लागतं त्यागाने बरे झाले देवा. आपण कधी म्हणू बरं असं बरे झाले देवा? बाई जाऊ द्या आपली बकरी मरू द्या. तुम्ही मंदिरात सुद्धा पाय ठेवत नाही लोक, म्हण बकरी मरी घे मी त्यांना पाय पडावं. ही वृत्ती बदलली पाहिजे. आपण परिस्थिती ढासाळली होती तुकोबरांची, पण मनस्थितीला धक्का लागू दिला नाही. आई आपल्या घरामध्ये सोफा सेट नसला तरी चालेल, पण परमार्थात आपला माइंड सेट असला पाहिजे. आणि तो होता तुकोबरांचा. जेवढं संकट तुकोबरांच्या जीवनात आलं त्याच्यापेक्षा 1% जरी सामान्य माणसाच्या जीवनात आलं ना, त्यांच्या हातामध्ये 2च बाटल्या सापडतील. तुमले पुढलं सांगा ना काम नाही. अहो व्यात आता पिला तुमले सांगा ना काम नाही पुढलं. एक दारूनी बाटली आणि एक रोगरनी बाटली. आपण जर एखादा सांगा ना का खुशाल नेवायला लाग गया, त्यानं उत्तर सापडले महाराज तुमले समजत नाही. माले बोलत टेन्शनशी बडा गावना तू नावर उतरी पडेल तू करशी का? मग टेन्शन न उत्तर दारू आहे का? टेन्शन न उत्तर रोगर आहे का? मी महाराष्ट्रामध्ये असा माणूस दे का नाही? त्याला बोलत टेन्शन होणं ते टेन्शन मारीपाट वाची टाका. माले बोलत टेन्शनचे बो मी सकाळी मा काकडाच म्हण टाका. असा सापडणार आणि पुढे बी सापडावली. टेन्शनचं उत्तर दारून रोगर नाही गाता ज्ञानेश्वर उघडात तुम्हाला उत्तर सापडल्यास राहणार नाही. देतात ना लोक त्रास, आम्हाला कमी देतात का? एक जण मला म्हटलं म्हणे महाराजजी आप गन्ना खाते हो? कधी कधी भेटल्यावर खाते. म्हणे का महाराजजी उसका रस भी पीतो? म्हणतं उन्हाळा लागल्यावर पीते. म्हणे उसका बना गुड़ भी खाते हो? म्हणता अधून मधून खाते. मग तो म्हणे क्या महाराज जी आप गन्ना खाते हो, रस भी पीते हो, उसका बना गुड़ भी खाते हो, साला फिर तुम उसका बना दारू क्यों नहीं पीते हो? त्याला म्हणतो भाऊ आटे भेटणार बरे भेटू नको रे काका. वृत्ती लोकांची लक्ष देऊ नका. सेवा आहे देवाची. हरिनाम कीर्तन देवाचं चिंतन करा. पहिली सेवा. दुसरी सेवा संतांचे पूजन, संतांची सेवा करा. का? देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. पण काय म्हणतील समजा आमच्या दारासमोर संत आले आणि आम्ही घरात देवाची पूजा करतोय, देवाला आवडेल का? देव म्हणतात अजिबात आवडणार नाही. संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म. येती दगड तयावरी मंत्र पुष्प देवाशिरी. म्हणजे एक काम करा, देव सारावे परते संत पूजावे आरते. संतांची सेवा करा. आम्हाला गावातील लोक म्हणतील आम्ही करू, पण सांगा संत कुठे भेटतील? 5 मिनिटं शिल्लक आहे. संत भेटण्याकरता काय करावं लागेल? माफ करा, आताच्या घडीला भेटणं अशक्य आहे. बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेठी. का पोटासाठी संत झाले कलित बहुत म्हणून आता भेटणार नाही. मग काय म्हणतील? आम्ही एक काम करतो, तुम्ही एवढं लांबून आमच्या गावात कीर्तनाला आले, कीर्तन झाल्यावर तुमचेच पाय धरतो आम्ही. आवडेल का देवाला? माझे पाय धरलेले आवडणार नाही. का आवडणार नाही? कारण मी 2 तास कीर्तन केलं म्हणून मी संत होत नाही. संतांची व्याख्या आहे का? लोभ अहमता नहे म्हणा. ज्याच्या जीवनातला लोभ गेला त्याला म्हणा संत. आणि मला जर संत म्हणत असाल तर माझ्या जीवनात लोभ आहे. काय लोभ आहे? कीर्तन झाल्यावर मला एका गोष्टीचं टेन्शन. कोणतं? तुम्हाला काही विचार दिख राहणार नाही वाटतं देवाला. पॅकेटनं टेन्शन. दुसरं टेन्शन योगेश दादा 130 किलोमीटर गाव आहे, 4 व्हीलर लिहिले, 1 नोट कमी का जास्ती? दुसरं टेन्शन. एवढं टेन्शन आमच्या जीवनात आहे. आम्हाला संत म्हणून तुमचा फायदा तरी काय? एक वाक्य बोलू का? ज्याच्या जीवनातला खिसा गेला, ज्याच्या जीवनातला खिसा गेला त्याला म्हणा संत. माझ्या जीवनात 3 खिसे आणि आमोद्यात त्या लोकांनी माझे 3 खिसे जरी फुल केले, रद्दीने नाही बरं, पैशाने, तरी मी अपेक्षा संपणार नाही. मी गाडीची डिक्की उघडून तयार आहे, तुम्ही फक्त टाका, मी नाही म्हणणार नाही. वाक्य आहे का? आम्ही का संत नाही? खरं बोलायला काय हरकत नाही. कारण जसं आम्ही कीर्तनामध्ये बोलतो तसं रियालिटीत वागत नाही, म्हणून आम्ही संत पदापर्यंत पोहोचत नाही. म्हणून आम्ही पोहोचत नाही. आमचे बरेच महाराज लोक कीर्तनामध्ये 2 तास एक वाक्य वापरतात, पुन्हा पुन्हा वापरतात जय विठ्ठल होईपर्यंत. कोणतं? धन वाईट आहे, वाईट आहे, वाईट आहे. तुम्ही धनाच्या नादाला लागू नका. कोण म्हणतो? महाराज. काय म्हणतो? धन वाईट आहे. जो कीर्तनकार महाराज कीर्तनात म्हणतो धन वाईट आहे, अशा कीर्तनकार महाराजाच्या पॅकेटात तुम्ही 1 नोट कमी भरून पहा. आज नाही बर का? आज नाही तर बराच लोक म्हणतील महाराज बोलता बारी पॉईंट सांगा 2-4 कमी करल्या. कमी नाही, वाढाय द्या. अहो 1 नोट जर कमी दिली ना, आम्ही लोकांच्या अंगावर पॅकेट फेकतो. पुढल्या वर्षाला तुमचं नाम जमाव नाही का?
100 कमी दे टाका मग अरे 100 उतरी पडणार इसरी घ्या त्यासना घरने वरण बट्टी बी इसरी घ्या शिरा बी इसरी घ्या 100 उतरी पडणार अरे 100 रुपयासाठी लोकांच्या अंगावर पॅकेट फेकत असाल धोतर घालण्याचा अधिकार कोणीच दिलेला नाही आपल्याला हा त्यागाचा परमार्थ आहे पण किती सांगा लोकांना कीर्तन झाल्यावर घरी घेऊन जातात आम्हाला कशा करता चहा तो बाण आहे कशा करता घेऊन जातात जेणेकरून महाराजांचे पाय आपल्या घरात लागावे आपलं सर्व दुःख जावे आणि महाराजांच्या भोकांडीच पडावे याच्या अरे आमचा पाय लागला तुमचं चांगलं झालं असतं एवढा लांब बोंबला आलो असतं गरीब बितड्याला पाय घसरला असता मी धडाधड बिल्डिंगावर बिल्डिंग सोपं सांगू का माझा पाय लागल्यावर सकाळी मी गाडी चालू होती तुमचं काय कल्याण करणार मग जेवढी बी खटारा नाही बरं गाडी नवी आपली हा पाय कल्याण करत नाही तरी काही लोक म्हणतो महाराज चला तुम्हाला पाय आमना वावरलेला आहे द्या तागापणा तुम्ही करत जाऊ मी लावायला तयार शे पण मला सांगा कितला क्विंटल कापूस होस म्हणे 50 क्विंटल म्हणतं 25 आकडा जाईल तो म्हणे घर लई जा तुम्हाला पाय हा पाय तुमचं कल्याण करणार नाही हात तुमचं कल्याण करणार नाही या विश्वामध्ये कल्याणकारी हात फक्त एकाच महात्म्याचा त्या महात्म्याने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवावं रेडाने कठीणातलं कठीण वेद बोलावं तो पवित्र हात विश्व माऊली ज्ञानोबारायांचा रेड्यामुखी वेद बोलविला गर्भ तुझ्यांचा अर्पिला शांतरूपी प्रगटला संत पाहून नादाला लागा बलत्याच्या नादाला लागू नका दुसरी सेवा संतांचे पूजन तिसरी देवाच्या दरबारामध्ये लोटांगण घाला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई गाडी वाजवा मागची मंडळी सगळ्यांनी विठोबा रखुमाई हरि जय जय 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 हरि जय घेन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा सदा वया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी जोडजोड माझी मर्यादित जोडकाने संपलेली आहे जाता जाता एकच वाक्य बोलतो गावातील प्रत्येक व्यक्ती माझा आहे मी त्यांचा आहे या संबंधाने प्रत्येकाने वागा प्रत्येकाशी गोड बोलून जीवन जगण्याचा प्रयत्न करा बाबा हा माझ्या मना आजपर्यंत जगत आलो वागत आलो मी ज्या वाटेवर चाललो सांग माझ्या मनात ते वाट चांगली होते का तुमचं मन तुम्हाला सांगेल तुम्ही किती पाण्यात आहे मनात जर सांगितलं भाऊ तुझी वाट खराब आहे सकाळी उठा त्या खराब वाटेवर काटा टाका दुसरी वाट तयार करा अशी वाट निवडा अशी वाट निवडा त्या वाटेवर चालता चालता पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा भेटलाच पाहिजे इतपत पवित्र वाट निवडा बदलून टाका स्वतःचं जीवन मी असं म्हणलो एका कीर्तनात बदलून टाका बदला एक जण कीर्तन संपणार आला महाराज तुमचं बोलणं पटलं उद्यापासून मी बदलणार मला आनंद वाटला म्हणतो वा एकतरी सुधारणा त्याला म्हणतो तुम्ही काय बदलणार तो म्हणे एक जण मनावर 5 लाख रुपये आहे मी बदली पडसू त्याला म्हणतो ओ काका आय बदललं नाही आय कंबर मोडीले नाही अरे तू न मोडतीन मन सोडावणीत ना हाव सांगी काय ना मोठ टाका असं नका करू चांगल्या मार्गाने बदला आणि मला सांगितलं आमचे योग्य दादा सगळ्यांनी
की आमचा सप्ताह करता तरुण मुलांचं विशेष सहकार्य आहे. असं सहकार्य असू द्या, कारण इथं त्यांचीच गरज आहे. तरणा भाग्यवंत नटी हरी कीर्तनात पुढे वारकरी संप्रदायाची धुरात तुम्हाला सांभाळायची. असंच प्रेम वारकरी संप्रदायाबद्दल असावं. दुसरी महत्वाची गोष्ट, दुःखाची गोष्ट, आपल्या गावातील परमार्थामध्ये ज्यांचं विशेष सहकार्य होते, भजनी मंडळाचे प्रेरणास्थान म्हणून ओळखल्या जाणारे कायमस्वरूपी आपल्या ठिकाणी चांगल्या कार्याला ज्यांचं नेहमी सहकार्य असायचं, ते आपल्यातून निघून गेले. ते हरिभक्त परादरणीय स्वर्गवासी बापूसो कृष्णा दगा पवार या पगार या आपल्यातून निघून गेलेले आहेत. एक चांगले व्यक्ती आपल्यातून निघून गेले म्हणून एक पोकळी निर्माण झाली. पण असो तरी या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने, वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. बोलत असताना चुकीचा शब्द निघाला, पोरगं म्हणून मला माफ करा. जे काही चांगलं बोललं गेलं असेल प्रत्येकाने घरी घेऊन जा. ही मंडळी मला नेहमीच सांभाळून घेते. असंच प्रेमांचं असावं प्रभूचरणी प्रार्थना करतो. झाले सेवा गुरुवारांच्या चरणी अर्पण करतो. आजच्या कीर्तनाचे सेवेचे यजमान श्री हरिभक्तपण आदरणीय शंकर उखा पगार आणि आजच्या संध्याकाळचे भोजन सेवा ज्यांच्याकडून होती ते श्री धनराज नारायण शिरसाट या दोघंही दात्यांकरता सगळ्यांना टाळी वाजवायची. ज्यांच्याकडे आम्ही संध्याकाळी जेवायला होतो, काय प्रेम करतात लोक वारकरी संप्रदायावर. इतक्या प्रेमाने ती मंडळी आम्हाला वाढत होती. घ्या महाराज, घ्या महाराज. मी म्हणतो दादा एवढूसा